कर्मबुद्धीचे कारक म्हणजे काय? तर आपलं जे काही कर्म आहे हे आपलं कर्म, आपली बुद्धी आपल्या कर्मांनुसार ठरत असते. तर आपले जे आजचे जे काही कर्म आहेत या आजच्या कर्मांनुसार आपल्याला उद्या, परवा किंवा भविष्यामध्ये आपल्याला बुद्धी त्या कर्मांनुसार मिळणार आहे. जर आपले कर्म चांगले असतील तर आपली बुद्धी तशी मिळणार आहे आपल्याला की आपल्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होणार आहेत किंवा आपण चांगल्या गोष्टी करू शकू किंवा आपली बौद्धिक पातळी जी काही आहे ती वाढणार आहे जर चांगल्या गोष्टी आपण करत असू तर, किंवा जे काही जीवनाचं ज्ञान आहे ते आपल्याला मिळणार आहे किंवा परमेश्वराच्या पायाजवळची जागा जी काही आहे ती आपल्याला मिळणार आहे. तर आपले जे काही कर्म आहे त्याच्यामध्ये खूप साध्या साध्या गोष्टी असतील. तुम्ही कोणाला दुखावलेलं असेल, तुमच्या हाताने काही वाईट कर्म झालेलं असेल, कुठे काही कटकारस्थान कोणाबद्दल केलेलं असेल, सतत लोक करत असतात. मी अगदीच म्हणजे तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला बघितलं तर सतत हा प्रकार सुरू असतं. कोणी ना कोणाला तरी फसवत असतं, फसवल्यानंतर अजून स्वतःला हुशार समजत असतं आणि मी कशी चालाकी केली किंवा मी किती हुशार आहे वगैरे अशा भ्रमामध्ये लोक असतात आणि त्याने काय करतात तर चुकीचे कामं हातून करतात. आणि नंतर जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख येतं तर आता हे जे दुःख आहे तर ते दुःख तुम्हाला तीच व्यक्ती देणार नाही की ज्या व्यक्तीला तुम्ही फसवलेलं आहे किंवा ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही कटकारस्थान केलेलं आहे. तर तुम्हाला जे समोरून येऊन दुःख देणारी व्यक्ती ही वेगळी असेल. कारण हा जो काही नियतीचा फेरा आहे, हा जो काही कर्मांचा फेरा आहे, तर इथे आपल्या कर्माला ह्या जाळ्यामध्ये आपण एकदा जर अडकलो की चुकीचे काम केले आणि नंतर दुसऱ्या कोणीतरी व्यक्तीने येऊन जेव्हा आपल्याला त्याचा त्रास होतो, कोणाकडनं तरी आपल्याला त्रास मिळतो, त्यावेळी आपण काय करतो तर आपण त्या व्यक्तीला दोष देतो की त्याने माझ्यासोबत असं केलं, त्या व्यक्तीने माझ्यासोबत असं केलं. पण आपल्याला हे लक्षात नाही आहे की अरे आपलंच काहीतरी चुकीचं कर्म होतं, आपण पाठीमागे कोणाला तरी त्रास दिलेला आहे आणि तोच त्रास आता दुसरी कोणीतरी व्यक्ती समोरून येऊन तो त्रास आपल्याला देते. तो त्रास तेवढाच नसतो, तुम्ही जितका दिलेला आहे त्यानंतर जितकी वेळ गेलेली आहे तर त्या वेळेप्रमाणे तो व्याजासह वाढलेला असतो. त्याच जागी तुम्ही जर काहीतरी चांगलं दिलेलं असतं, कोणासाठी तरी काहीतरी चांगलं केलेलं असतं, कोणाची काळजी घेतलेली असती, कोणाला आधार जर दिलेला असला, कोणाला प्रेम दिलेलं असलं, कोणाला चांगली गोष्ट जेव्हा तुम्ही दिलेली असती त्यावेळी तेच काय झालं असतं, तेच चांगलं कर्म डबल होऊन आलं असतं. त्यावेळी आपण काय म्हणतो, माझं नशीब किंवा मी किती नशीबवान आहे, मी किती हुशार आहे. तर हेच आपण जे म्हणतो माझं नशीब चांगल्या गोष्टींच्या बाबतीत, तर वाईट गोष्टींच्या बाबतीत सुद्धा हेच सत्य आहे की माझं नशीब. आजचे आपली जी काही कर्म आहेत त्यानुसार आपल्याला उद्या बुद्धी भेटणार आहे आणि त्याच बुद्धीनुसार आपल्याला माणसं भेटणार आहेत. आपल्याला तशीच माणसं भेटणार आहेत की जशी आपली आजची कर्म झालेली आहेत. जर आजची कर्म चांगली झालेली असतील तर उद्या आपल्याला चांगली माणसं भेटणार आहेत, ती आपल्याला प्रेम देणार आहेत, मदत करणार आहेत किंवा आपल्याशी चांगलं वागणार आहेत, आपल्याला चांगलं त्यांच्यासोबत वाढणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला जो मुद्दा आहे तो आपले कर्म.